खूप डेंजर आकडा आहे, लक्षात घ्यायचा. युनेस्कोच्या अहवालानुसार काय करण्यात आलं, जगातील किती टक्के लोकसंख्येकडे पिण्याचे शुद्ध पाणी नाही, 23%. पण इथं लक्षात घ्यायचा, हा वर्ल्ड वॉटर कॉन्फरन्स भरला होता 16व्या क्रमांकाचा न्यूयॉर्क मध्ये. ओके. आणि हाईट काय माहितीये का, जगाच्या असणाऱ्या 60% लोकांना पाण्याचे सोर्स उपलब्ध नाहीत, आणि ते आहेत फक्त 10 देश. कळतंय मी काय म्हणतोय? जगातील 60% लोकांना काय नाही, तो पाण्याचे सोर्स उपलब्ध नाहीत, आणि त्याच्यामध्ये आपला भारत किती टक्के माहितीये का? एकटा देश, हा किती, 19.3% रिसोर्सेस अवेलेबल नाहीत. म्हणून हे लक्षात ठेवायचं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जागतिक व्यवस्थेबद्दल जेव्हा बोलू ना आपण, तेव्हा तो किती पर्सेंटेज जातोय, 43%. पण मी जवळपास 60%च्या भागाचा विचार केला तर फक्त किती देश येतो, 10 देश आहेत, आणि त्यात आपला भारत आहे, इथिओपिया आहे, चायना आहे, असे काही देश त्या ठिकाणी येतात. त्यामुळे तोही मुद्दा लक्षात ठेवा. चला पुढं. 20 मार्च 2023 रोजी आसाममधील बाक्सा जिल्ह्यात पुरुष व महिलांसाठी आशियाई खो खो चॅम्पियनशिपच्या कोणत्या आवृत्तीची स्पर्धा सुरू झाली होती या ठिकाणी, 4थी. आणि लक्षात घ्यायचंय, दोन्ही असणाऱ्या कॅटेगरीमध्ये, पुरुष आणि महिला कॅटेगरीमध्ये आपल्या भारतीय संघानं हा इव्हेंट जिंकलेला आहे. खो खोचं नाव जेव्हा घ्याल तेव्हा दोन्ही असणाऱ्या, कोण, महिला आणि पुरुष दोन्ही संघ त्या ठिकाणी गोल्ड मेडल जिंकताना दिसतात, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. आणि 16 टीम त्याच्यामध्ये आल्या होत्या. पुढं, कोणत्या राज्यात पद्मलक्ष्मी या राज्याच्या बार काउन्सिलमध्ये नोंदणी केलेल्या पहिल्या ट्रान्सजेंडर वकील बनलेल्या आहेत? लक्षात घ्यायचं, कोण, केरळा अंतर्गत या ठिकाणी खूप जास्त चर्चेमध्ये न्यूज आलेली होती, त्यामुळे तो लक्षात ठेवा. पुढं, युपी मधला असणार मुद्दा येतोय. भारतीय संघाची स्टार हॉकी खेळाडू डॅश डॅश ही खेळातील पहिली महिला ठरली, तिचं नाव रायबरेली या ठिकाणी स्टेडियम त्यांच्या नावानं आणलेलं आहे, आणि त्या आपल्या भारताची असणारी 250व्या क्रमांकाची असणारी कॅप होल्डर आहे. आणि त्या कोण असतील, राणी रामपाल यांच्या नावाचा उल्लेख इथं लक्षात घ्या. ठीक आहे. पुढं, कोणत्या शहराला त्यांच्या तंबाखू नियंत्रणाच्या प्रयत्नांसाठी पार्टनरशिप फॉर हेल्दी सिटीज अवॉर्ड 2023 न सन्मानित करण्यात आला? तर रेफरन्स असेल कोणाचा, बँगलोरचा. आणि चला बघू पटकन, वैधानिकतेचा असणारा इशारा एखाद्या सिगारेटच्या पाकिटवर द्यायचा असेल तर किती पर्सेंट असला पाहिजे तो, हे तुम्हाला माहिती पाहिजे, कारण ते रूल्स आणि रेग्युलेशन 2021 पासून आपला भारत देश लागू करतोय, आणि तो किती असेल, 85%. किती, म्हणजे तिथं कॅन्सर बद्दलचे असणारे नोटिफिकेशन किती टक्क्यात द्यायचंय, 85%. त्यात पिक्चर असला पाहिजे 60%चा, आणि टेक्स्ट असला पाहिजे किती, 25%चा. हे पण लक्षात घ्या. का मास्तर असे प्रश्न असतात का, हो, विचारून झालेले आहेत, म्हणून लक्षात ठेवा. पुढं, कोणत्या वर्षी, हा मुळात लक्षात घ्यायचा, हा जो पॅरे म्हणजे कुठला, फुकुझी, हा जी कादंबरी आहे ना, ती 2013ला पब्लिश झालेली आहे, आणि त्या संदर्भामध्ये असणारा जो काय पुरस्कार आहे का, आंतरराष्ट्रीय बुकर, ही लांबलचक शब्द नसतो बरं का, लक्षात घ्यायचं. तो काय या ठिकाणी लॉंग लिस्ट झालं म्हणजे निवडण्यात आलेला आहे. ठीक आहे. कधीचा, 2000, कधी कधी होतं बरं का, ते समजून घेत जावा. ठीक आहे. पुढं, कोणत्या राज्याने केंद्रशासित प्रदेशातील विविध क्षेत्रात शहराच्या विकासाला मार्गदर्शन करण्यासाठी 2041 साठी मास्टर प्लॅन, केजरीवाल साहेब, कोणता, नवी दिल्लीचा असणारा उल्लेख. पुढं, बोल्ड, हा हा 70 राहिला का, त्यात नाही, आपण घेऊया. चला, 70. फ्रेडी चक्रीवादळाचा नुकताच कोणत्या देशाला फटका बसला? हा आला मुळात कुठं, इंडियन ओशन मध्ये, पण तो सरकला कुठे, आफ्रिकन कॉन्टिनेंटकडे, आणि तो कोणाला बसला या ठिकाणी, मलावीला. आणि याला नाव कुणी दिलंय, फ्रेडी, ऑस्ट्रेलियानं नाव दिले. आणि तो कधी आला होता, 11 मार्च 2023 ला आला होता, आणि तो 6 दिवसात 6 महिन्यांचा पाऊस पडून गेला. काय लक्षात घ्यायचा, कोणता, फ्रेडी, लक्षात ठेवायचा, चर्चेमध्ये राहतो. पुढं, 71 घेतलं नवी दिल्ली. पुढं, गोल्ड कुरुक्षेत्र या संयुक्त भारत सिंगापूर सरावाचा समारोप कोणत्या शहरात झाला, व्हेरी गुड, जोधपूर मध्ये झाला. पुढं, कोणता देश पोलंड कडून मिग 29 लढाऊ विमाने प्राप्त करेल? असं करणारा तो नाटोचा पहिला देश होणार आहे, कोणता, युक्रेन. जागतिक ग्राहक हक्क दिन, मास्तर आताच तू सांगितलं होतं, पण तू सांगितलं होतं राष्ट्रीय, प्रश्न विचारलाय जागतिक, जागतिक आहे 15 मार्च, राष्ट्रीय किती आहे, 24 डिसेंबर. पुढं, कोणते राज्य केंद्रशासित प्रदेश सामायिक बौद्ध वारसा विषयी पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करतोय? नवी दिल्ली. भगवंत, आता हे काय, ठीक आहे, प्रश्न असू द्या. आता कोण आहे तो, भगवंत मान यांनी 17वे मुख्यमंत्री म्हणून कोणत्या राज्य, पंजाबचा उल्लेख.
कोणत्या शहरात भारतीय तटरक्षक दलाने हिंदी महासागर क्षेत्रातील आव्हानावर चर्चा करण्यासाठी कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हचं आयोजन केलं होतं? यस, तर तो आहे कोलकाता. कोणता आहे? कोलकाता. लक्षात ठेवा. पुढं 26व्या अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धेत कोणते राज्य 11व्यांदा चॅम्पियन बनलेलं आहे? छत्तीसगड. शेवटचे 2 प्रश्न. आशियातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय खाद्य व आदरातिथ्य मेळा कोणता? आहार 2023 कोणत्या शहरात या ठिकाणी स्टार्ट होताना दिसतोय? तर परत एकदा नवी दिल्लीच असेल. आणि हे तर सांगा पटकन चला. कोणत्या देशाची कमर्शियल बँक भारतात युपीआय रेमिटन्स सेवा सुरू करणारी पहिली बँक बनताना दिसते? कतार. लक्षात ठेवायचं. कोणता असेल? कतार. ठीक आहे.